कांद्यावरील निर्यात शुल्क कमी झालाच पाहिजे. कांद्यावरील निर्यात शुल्क निर्यात शुल्क कमी झालाच पाहिजे. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी शेतकरी एकजुटीचा केंद्र व राज्य सरकारचा चला एक मिनिट मागून घेण्याच्या किती वेळा सांगेल तुला शिकवेल किती वेळा रे अरे याच्या डोक्यावरून घे डायरेक्ट येत नाही बाकीचे माझं जे काम होतं ते येत नाही काय कामाचं ते. आज आम्ही कांद्याचे भाव कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1700 रुपये तर 2000 रुपयाच्या आत आलेले. गेल्या 10 दिवसापूर्वी हेच कांद्याचे भाव 5 ते 6 हजार रुपये होते आणि आजच्या स्थितीला वारंवार कांद्याचे भाव कमी होत आहे. केंद्र व राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. आज सध्याच्या परिस्थितीमध्ये तो आसमानी आणि सुलतानी संकटातून कांदा पिकवलेला त्याला योग्य तो भाव भेटत नाही आणि आम्ही जो खर्च केला आहे तो वसूल पण होत नाही. आजच्या स्थितीला ही एवढी मोठी समस्या असताना सुद्धा शासन याकडं गांभीर्याने लक्ष देत नाही. तरी आज आम्ही हा रस्ता रोको प्रमुख करण्याचं कारण म्हणजे आमच्या आज जो कांद्यावरील 20% निर्यात शुल्क लावलेलं आहे तो तात्काळ कमी करावा. शासनाचे आज प्रतिनिधी आज हिवाळी अधिवेशन चालू आहे. या हिवाळी अधिवेशनात G24 तासची मी सकाळी बातमी बघितली. त्या बातमीमध्ये अनिल परब विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे अमोल मिटकरी यांना गिझर भेटलं नाही तरी त्यांनी विधानमंडळामध्ये तिथं प्रश्न मांडला. आमच्या प्रश्न आम्ही शेतीचं रात्रीचे पाणी भरतो त्यावेळेस या लोकांना म्हणजे लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या कुठल्याही भावना कळत नाही. यांना स्वतःला ग्रीजर नाही भेटलं 3 दिवस गरम पाणी नाही भेटलं म्हणून यांनी तिथं मुद्दा मांडला. आम्ही सातत्यानं रात्रीचं पाणी भरतो त्यावेळेस यांना ते मुद्दा कळत नाही का जो आज आम्हाला जो खर्च भेटतो त्या खर्च पण वसूल होत नाही. म्हणून या शासनाला आम्ही आव्हान करतो लवकरात लवकर निर्यात शुल्क तुम्ही कमी करावं.